कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यामध्ये खताची टंचाई जाणवते। खतं असताना सुद्धा विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून अवाजवी दरामध्ये खतांची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे। खतांची लिंकिंग केलं जात असल्यामुळे शेतकऱ्यांना टंचाईमुळे खरीपाच्या पिकांना गरज असतानाही खतं दिली जात नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। त्यामध्येच नाशिकच्या मनमाडमध्ये खतांचा साठा तपासणीसाठी आलेल्या नांदगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांना संतप्त शेतकऱ्यांनी घेराव घालत जाब विचारला। तातडीने खतांचा साठा उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सुद्धा शेतकऱ्यांनी दिला। दरम्यान खतांचा रॅक लवकरच उपलब्ध होणार असून तातडीने खतं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले। गेल्या 15 दिवसांपासून आम्ही दुकानांमध्ये चक्रा मारून थकलोय। अक्षरशः युरियाची आज म्हणजे पिकांची जी वाढ झालेली आहे त्या वाढीसाठी आज योग्य प्रमाणामध्ये युरियाची गरज असताना देखील आज युरिया बाजारामध्ये कुठेही उपलब्ध मिळत नाही। प्रत्येक दुकानामध्ये गेल्यानंतर युरियाचा स्टॉक नाही असं म्हणून कारण सांगितलं जात आहे। निश्चितपणे इथं मनमाडमध्ये युरियाची डिमांड सध्याच्या स्थितीला अधिक आहे। त्या बाबतीत बफर स्टॉकमधून स्टॉक रिलीज करण्याची पण मागणी केलेली आहे आणि आता येत्या 2 दिवसात रॅक लागणार आहे युरियाची आणि आवश्यकतेनुसार सर्व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध होईल।